नमस्कार, शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपल्या किचनमध्ये अवघ्या 5 मिनिटात घरच्या घरी बिना ओव्हनचा अतिशय टेम्पटिंग यम्मी असा पिझ्झा पाहणार आहोत। तर रेसिपी आवडली तर प्लीज जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा। तर इथे मी रेडीमेड पिझ्झा बेस वापरला आहे, जो आपल्याला मार्केटमध्ये 25चे 3 किंवा 2 मिळतात। तसेच इथे मी आपल्याकडे आज पिझ्झा सॉस नाही तर आपण हा घरच्या घरी सॉस बनवूया। तर इथे शेजवान चटणी घेतली आहे 1 चमचा, 1 चमचा मेयोनीज, 1 चमचा टोमॅटो केचप। हे छान आपल्याला मिक्स करून हा पिझ्झा सॉस बनवायचा आहे। ह्या 3 पैकी तर कोणताही सॉस जर तुमच्याकडे नसेल तर तो नाही वापरला तरी चालेल। तर अशा प्रकारे छान आपला हा पिझ्झा सॉस तयार झाल्यानंतर जो आपण रेडीमेड पिझ्झा बेस घेतलेला आहे तर त्याला छान हा सॉस लावून घ्यायचा आहे। तर हा सॉस अतिशय अप्रतिम लागतो, यम्मी लागतो, नक्की ट्राय करा। आणि छान सॉस लावून झाल्यानंतर इथे मी मोझरेला चीज वापरलेले आहे, तर ते छान इथे पसरून घेत आहे। जर तुमच्याकडे मोझरेला चीज नसेल तर तुम्ही जे आपले प्रोसेस चीज असते ते वापरले तरीही अतिशय हा पिझ्झा अतिशय चविष्ट लागतो, तर तेही नक्की वापरू शकता। तर इथे छान मी कांद्याचे पातळ काप, शिमला मिरचीचे काप, तसेच टोमॅटोचे काप इथे मी लावून घेत आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे व्हेजीस म्हणजेच भाज्या लावून घेऊ शकता। तर इथे ऑलिव्स ही बऱ्याच वेळेला पनीर किंवा चीज क्यूब असतात तेही वापरले तरी चालेल। तर वरून मी छान चिली फ्लेक्स पसरून घेत आहे। चिली फ्लेक्स म्हणजे ज्या लाल सुक्या मिरच्या असतात त्या छान क्रश करून ह्यामध्ये तुम्ही मिक्स करू शकता। तसेच इथे मी पिझ्झा सीझनिंग घेतलेले आहे। तुमच्याकडे जर ओरेगॅनो किंवा मिक्स हब असतील तर तेही तुम्ही वापरले तरीही चालेल। तसेच हलकी अशी मिरेपूड इथे भुरभुरलेली आहे आणि वरून भरपूर खूप सारे मी चीज पसरून घेत आहे। ते इथे तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, मोझरेला चीज जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे बिंदास प्रोसेस चीजचा वापर करू शकता। तर चीज इथे छान असे आपले वरून पसरून झालेले आहे। तर इथे गॅसवर मी एक जाडपुडाचे पॅन ठेवलेला आहे, तुम्ही तव्याचाही वापर करू शकता। तर 1 चमचा बटर टाकून यावर आपल्याला छान हा पिझ्झा बेस ठेवून घ्यायचा आहे। आणि इथे तुम्ही जो आपला बर्नर असतो तो लहान बर्नरचाच इथे शक्यतो वापर करा आणि झाकण ठेवून गॅस आपला अतिशय कमी करून फक्त 2 मिनिटासाठी आपल्याला हा पिझ्झा बेक करून घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकता अवघ्या 2 मिनिटांमध्ये आपले हे जे चीज आहे तसेच भाज्या आहे हलक्या छान शिजलेल्या आहेत आणि चीज ही छान मेल्ट झालेले आहे। तेव्हा हा घरच्या घरी यम्मी टेस्टी असा पिझ्झा तयार आहे। तर ही रेसिपी नक्की तुम्हाला जरा तरी आवडली असेल तर प्लीज लाईक अँड शेअर करा आणि नक्की एकदा ट्राय करून पहा। आणि हा घरच्या घरी बिना ओव्हनचा तव्यामध्ये जो पिझ्झा बनवला आहे तो तुम्हाला प्लीज कसा वाटला, प्लीज मला कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका। अशाच काही साध्या सोप्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड झाल्या तर नक्की तुम्ही त्या पहा आणि कशा वाटल्या तेही मला प्लीज कमेंट करून सांगा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत थँक्यू।